आदरणीय पुण्याचे पालकमंत्री दादांच्या उपस्थितीमध्ये समाविष्ट गावांच्या विषयासंदर्भात माननीय आयुक्त आणि सर्व स्थानिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक होत असताना याच्या पुढच्या आढावा बैठक ह्या मंत्रालयामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये होऊन जे काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करून त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल। दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे बारामतीत विश्वास दाखवत आहेत की त्यांचाच विजय होईल। तुम्ही बारामतीच्या लढतीकडे कसं बघता? आम्ही गेले 15 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। 15 वर्षामध्ये आम्ही मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि त्या 15 वर्षानंतर जनतेचा कौल आम्ही पाहतोय। विकास कामांच्या बाजूनी चालणारी ही जनता आहे। त्याच्यामुळे आदरणीय दादांनी जी कामं केली 15 वर्षामध्ये त्या पेपरवरती कॉपी करून त्या पास झालेल्या आहेत। त्याच्यामुळे दादांनी केलेली कामं ही जनतेला माहिती आहेत। पण मग दादा काल म्हणत होते की बारामतीला 1 नंबर जर करायचा असेल तर तुमची सगळ्यांची साथ हवी। यालाच उत्तर देताना सुप्रिया सुळे असं म्हणतात की बारामती पहिल्यापासूनच 1 नंबर। पहिला नंबर येणाऱ्या विद्यार्थ्याला 90% पडले तरी त्याला असं वाटतं की मीच पहिल्या नंबरमध्ये अजूनही 92% पडावेत, अजूनही 95% पडावेत, मी 99% जावावं। दादांच्या कामाच्या बाबत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो, विकासाच्या बाबत आणि प्रशासनावरील पकड यामुळे प्रत्येक येणाऱ्या समाजाच्या घटकाला न्याय देण्याची दादांची भूमिका, त्याच्यामुळे साहजिकच बारामती 1 नंबरवरतीच आहे। त्याच्यामध्ये अजून काही त्रुटी राहत असतील तर ते दुरुस्त करून अजूनही पहिल्या क्रमांकावरतीच आपण राहू हा विश्वास दादांनी व्यक्त केला। ताई, आज संजय राऊत म्हटले की फडणवीसांनी जे काही शिखर बँक प्रकरणी दादांवरती आरोप केले होते या प्रकरणी आता सुनेत्रा पवारांनीच त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठेवला। मला असं वाटतं की दररोजचा एक दिवस सन्माननीय महोदय संजयजी राऊत साहेब हे प्रेस मीडियासमोर जाताना एक एक विषय घेऊन जातात। आपण काल काय बोललोय त्याचा उद्याशी संबंध नसतो आणि उद्या काय बोललोय त्याचा परवाशी संबंध नसतो। त्याच्यामुळे ते काय बोलले त्याला फार आपण महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही। दुसऱ्या बाजूला मतदारसंघामध्ये असेल किंवा तुम्हाला आव्हान वाटत नाही का? पुराणा सुद्धा आहे काल विजय शिंदे असं म्हटलं की आमची विधानसभेची बोलणी झाली तरच आम्ही लोकसभेला मतदान करू। तिकडं हिमाचलमध्ये अंकिता पाटील आहे, त्यांनी सुद्धा आव्हान दिलं। मला असं वाटतं हे चर्चा ही तुमच्या समोर झाली का नाही मला माहीत नाही। तुम्ही कोणाचं तरी ऐकून आम्हाला प्रश्न ऑन कॅमेरा जरी अशा पद्धतीने बोलत असतील तरी आता महायुती म्हणून एकत्र काम करत असताना त्यांनी त्यांच्या वरिष्ठांची चर्चा करावी आणि मग विधानं करावी। महायुती म्हणून एकत्र काम करत असताना जे काही विधानं ते करतात त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करावी आणि नंतर त्या पद्धतीची वक्तव्य करावी। कदाचित ते परस्पर तशा पद्धतीने वक्तव्य करत असतील। महायुती म्हणून एकत्र काम करत असताना आम्ही सर्वजणच एकत्र आहोत आणि बाकीची जी काही वक्तव्य नवीन राजकारणामध्ये आलेल्यांची काही वक्तव्य असतील तर ती त्यांची थोडी बालिश विधान आहे। शिरूरमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर अमोल कोल्हे यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आणि जसं दादांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं की आम्ही शिरूरमधनं आमचाच जो कोणी उमेदवार असेल तो विजय होऊन येईल, दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे देखील म्हणतात की आमचाच विजय त्या ठिकाणी होईल। प्रत्येकजण सुरुवातीला असंच म्हणत असतो कारण की त्याचा स्वतःचा आत्मविश्वास गेलेला असतो। उरले सुरले कार्यकर्ते जवळ ठेवण्यासाठी तशी वक्तव्य त्यांना सातत्याने करावे लागतात। त्याच्यामुळे ही वक्तव्य त्यांनी केली नाहीत तर 4-2 कार्यकर्ते राहिले ते निघून जातील। दररोज आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी अशा पद्धतीची विधानं करून तग धरणं गरजेचं असतं। त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं त्यांच्याकडून येत असतात। एका कुटुंबामध्ये 4 माणसं राहत असेल तरी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होत राहत असते। विचारांचा प्रभाव वेगवेगळा असू शकतो, मतप्रभाव वेगळा असू शकतो, पण शेवटी निर्णयाअंती जो निर्णय घेतला जातो त्या पद्धतीने कुटुंब प्रमुख ज्या पद्धतीने सूचना करतात त्या पद्धतीने कार्यकर्ते त्या प्रवाहाबरोबर चालत असतात। बारामतीच्या जनतेला भावी खासदार म्हणून सुनेत्राताईंचा हा चेहरा ते मान्यता देतात आहेत आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री आहे जितक्या जागा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या लढल्या जाणार आहेत त्या सगळ्या जागांमध्ये सर्वाधिक मतांनी या सुनेत्राबाई पवार निवडून येतील। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।